रामदास मिरजमध्ये राहतो. गॅससाठी भरायला आलं, पंपावरचं गॅस भरायला आलं रिक्षाचं आमच्या पोटाच्या निर्वाहासाठी. किती वाजता आला आहे? सकाळी 8:30-9 वाजता आम्ही आलो. 8:30 वाजता अजून नंबर आला? अजून नाही आलं, पण सगळेजण नंबर न भरतात, आम्ही पण नंबर न भरायला लागलो. काय दर आहे आता गॅसचा? 80 रुपये लिटर, प्रति लिटर 80 रुपये. आता तुम्ही गॅसचा रेट वाढवला आहे का म्हणजे ग्राहकांना? नाही वाढवलं, हाय तेवढंच द्यायला लागल्यात लोक. 55 रुपये आता 80 रुपये करायचं. ते 50-55 रुपये होतं, आता 80 रुपये मजबुरीने आम्ही घ्यायला लागलो आहे. आमचा गुजारा चालू आहे म्हणून आम्ही घेतो. गॅस वाढला म्हणून तुम्ही ते घ्यायला लागले सगळेजण नंबरनं भरायला लागलेत आणि नंबरनं भरून चाललेत आपापले. आम्ही मिरजेचे आले आहेत, काही कोपाडचे आले आहेत, सांगली मिरज आले आहेत. माझं नाव अमीन मुल्ला आहे. मी सांगली शहरात राहतो आहे आणि आज किती महिने तर झाले आमच्या सांगली शहरात तीन पंप होते, तर त्यावेळी रिक्षावाल्यांना एवढी कधी त्रास झाला नव्हता. आणि आज एक पंप चालू असल्यामुळं रिक्षावाल्यांना एवढं अपाट त्रास होत आहे की काय सांगू शकत नाही. कारण की 2-2, 3-3 तास एका रिक्षावाल्याला थांबायला लागते. की 2-2, 3-3 तास जर थांबत राहिलं तर तो धंदा कवा करणार आणि गॅस कवा मारणार. मग त्यामुळं सरकारला एक विनंती आहे की जे गॅस पंप बंद आहेत त्यांनी तुरंत लगेच चालू करावं, हेच आमची विनंती आहे. रेट ह्याच्या अगोदर 55 रुपये होतं, तर त्यावेळी आम्हाला परवड होतं. आज तरी पण 55 80 रुपये केल्यात, तरी पण काही रिक्षावाल्यांनी काय त्याच्यावर काय ऑब्जेक्शन उचलले नाही आहेत. कुठल्या संघटनेने ऑब्जेक्शन उचलले नाही आहेत. त्यामुळं आम्ही भाडेकरी पण वाढवले नाहीत. जे रेट आहे त्या रेटमध्येच आम्ही भाडं घेत आहेत.